कविताजी पहा, आपण फारच मोठा प्रश्न विचारलेला आहे. बर तरी सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की पहा, विरोध करणं हा विरोधकांचा जन्मसिद्ध हक्क असतो आणि तो हक्क अतिशय उत्तमरित्या बजावत आहेत. आपण आता म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत इलेक्शन कमिशन वरती. मग इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू का मांडत नाहीयेत? किंवा इलेक्शन कमिशन या याद्यांमध्ये जे काही घोळ आहेत, ज्या काही त्रुटी आहेत, त्या सुधारत का नाहीयेत? तर आपणास ही माहिती मी देतो आणि विरोधकांच्या प्रवक्त्यांना आणि विरोधकांचे जे कोणी पाठीराखे असतील त्यांना माझं हे सांगणं आहे की जेव्हापासून हे आरोप व्हायला लागलेले आहेत, पहिली गोष्ट म्हणजे या ज्या काही त्रुटी आहेत या आजच्या त्रुटी नाहीत. भारत स्वतंत्र झाल्यापासून या त्रुटी थोड्या 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 करत वाढत आज इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. इलेक्शन कमिशन जे आहे, राज्य निवडणूक आयोगाने जे जशा जशा त्यांच्याकडे तक्रारी गेल्या तशा तशा त्यांनी या त्रुटी सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला कळून येईल. दुबार मतदारावरून सध्या या सर्व विरोधकांनी आरोळ उठवलेला आहे. तर त्याचं उत्तर हे आहे की राज्य निवडणूक आयोगाने डुप्लिकेशन नावाचं एक अतिशय उत्तम सॉफ्टवेअर तयार केलं आणि ते लागू सुद्धा केलं. आणि त्या सॉफ्टवेअरचा आधार घेऊन जिथे जिथे त्यांना डबल नावं आढळत आहेत ती ऑटोमॅटिक कॅन्सल होत आहेत. दुसरी गोष्ट, आजच इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं वाघमारेंनी की आम्ही अजून एक पाऊल आता टाकलेलं आहे की ज्या ज्या दुबार नावं आम्हाला आढळत आहेत किंवा त्रिबार नावं जी आढळत आहेत तिथे आम्ही डबल चिन्ह किंवा ट्रिपल चिन्ह सांकेतिक म्हणून तिथे केलेली आहेत. जसजसे असे मतदान करताना असे कोणी आढळतील त्यांना आमचे पोलिंग एजंट आणि आमचे प्रिसाइडिंग अधिकारी हे तात्काळ तिथल्या तिथे पकडून त्यांना मतदानापासून वंचित करणार आहेत आणि त्यांच्यावरती जे काही कारवाई करायची ती केली जाणार आहे. म्हणजे या गोष्टी केल्या जात आहेत, परंतु याच्याकडे डोळेझाक करत आहेत विरोधक आणि मुद्दामून ओरडा आरड करत आहेत जेणेकरून जनता